शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं मागच्या 55-60 वर्षांपासूनचं एक महत्त्वाचं पात्र आहे. राज्याच्या राजकारणात असो की देशाच्या, पवारांनी प्रत्येक ठिकाणी पाचर मारून ठेवलेली आहेच. आता हेच पवार निवडणुकीचा प्रत्यक्ष मतदानाचा रागरंग पाहून अंदाज घेतल्यानंतर बोलून गेलेत की भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील, काँग्रेसमध्ये विलीनच होतील. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय मान्यता रद्द झाली असल्यानं सध्या ते एक नाममात्र प्रादेशिक पक्ष उरले असून बहुधा त्यांचाच पक्ष त्यांना काँग्रेसमध्ये विलीन करून शेवट गोड करण्याचा विचार असावा त्यांचा. कारण जेव्हा राष्ट्रवादीबद्दल त्यांना छेडलं गेलं तेव्हा ते बोलून गेलेत की काँग्रेस हा आमच्यासारखाच गांधी नेहरू विचारांवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळं आमच्यात हे वैचारिक साम्य आहे. पण विलिनीकरणाचा विषय जो आहे तो सगळ्यांच्या संमतीनं होईल, त्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांची बाजू, त्यांचं म्हणणं मला ऐकावं लागेल. एवढं निर्वाणीचं बोलतायत म्हणजे बघा, पवार साहेब हे इतपत विलिनीकरणाच्या जवळ आलेले दिसत आहेत. एवढ्या वर्षात फोडाफोडीचं, काड्या करण्याचं जे राजकारण केलं यांनी, अनेकांना आयुष्यातून उठवलं, त्या मोरसूद काकांना अचानक ही उपरती होणं म्हणजे इंडिया आघाडीच्या संभाव्य पराभवाची नांदीच म्हणावी लागेल. पण मला विचाराल तर यातही शरद पवारांचा काहीतरी गेम असू शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. मी हे असं का म्हणतोय हेच जाणून घेऊया आजच्या या छोट्याशा व्हिडिओतून. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. बारामतीचे कारामती काका ज्यांचा उल्लेख मोदींनी भटकते आत्मा असा केला जो अनेकांना आवडला नाही, असं एक नरेटिव्ह आता सर्वत्र पसरवलं जाते. म्हणजे खुद्द काकांच्या पुतण्यालाही अजितदादांनाही आवडलेलं नाही आणि ते म्हणालेत की मी पुढच्या खेपेला जेव्हा मोदींना भेटेन तेव्हा प्रत्यक्ष विचारणार आहे की तुम्ही भटकते आत्मा हा उल्लेख कोणासाठी केला होता. आता खरंच अजित पवारांच्यात एवढी धमक आहे का की ती थेट मोदींना जाब विचारणार? दिल्लीतल्या एकापेक्षा एक सरस वजनदार नेत्यांना म्हणजे अगदी गडकरी, राजनाथ, निर्मला सीतारामन अशा अनेकांना मोदींच्या डोळ्यात डोळे घालून बोलताना आपण पाहिलंय का कधी? नाही ना. कारण हा माणूस प्रचंड काम करतो, रिझल्ट देतो, देशाला विकासाच्या वाटेवर नेतोय. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याला अजिबात महत्त्व न देता, न थकता, न झोपता जो देशाच्या विचारात घडलेला असतो, त्या निस्वार्थ कर्मठ नेत्याचा एक ऑरा जो आहे ना तो एवढा प्रचंड आहे की त्याच्याकडे बघताना समोरच्याला आपल्या खुजेपणाची जाणीव होत असावी बहुतेक. त्यात वरतान मोदींचं फिटनेस, मोदींच्या समकालीन किंवा 1-2 वर्ष मागे पुढे वय असणाऱ्या एकाही नेत्याला तसा फिटनेस राखता आलेला नाही. असो, तो वेगळा विषय. तर या दाहक प्रतिमेच्या पंतप्रधानाला स्वकीय ही आदरयुक्त भीतीमुळं घाबरतात. तिथं अजितदादांसारखा बाहेरचा नेता थेट जाब विचारायला जाणार हे जरा अतिच होतंय नाही. त्यामुळे अशा विधानांना राजकीय वक्तव्य असं लेबल लावून ते सोडून द्यायचं असतं. आपला विषय खरं तर शरद पवार आहे. तेच पवार आहेत जे प्रचंड अवधानी आहेत. काळाच्या प्रत्येक टप्प्यानुसार ते आपली मतं बदलतात, व्यक्त होतात, आपल्या वक्तव्यावर चर्चा घडवून आणतात. असं म्हटलं जातं की संपलेल्या पक्षाबद्दल काय बोलायचं. ज्या क्षणी अजितदादा 42 आमदार आणि खासदार घेऊन बाहेर पडले तेव्हा शरद पवारांचा राष्ट्रवादी जो पक्ष होता आणि 82 वर्षाचा हा वयोवृद्ध नेता संपला असं बोललं जात होतं. पण निवडणुकांचे 3 टप्पे आटोपल्यानंतर जर मागे वळून पाहिलं तर महाराष्ट्रात चर्चा पवारांचीच होती, हे तुमच्या लक्षात येईल. मोदी आले, त्यांनी आपल्या भाषणांमधून जर कोणाला टार्गेट केलं तर ते शरद पवारांना. का नाही उद्धवजींना टार्गेट केलं? का नाही त्या उभाटा सेनेला टार्गेट केलं? भाजपाचे प्रमुख नेते बारामती, सुप्रिया सुळे आणि शरद पवार या त्रिकोणाबाहेर पडताना दिसलेच नाहीत. हे सगळं सहज घडलंय का मित्रांनो? नाही ना. तर मी काही शरद पवारांचा प्रशंसक नाही आहे किंवा त्यांच्या विचारांचा आदर वगैरे करणारा तर अजिबात नाही. उलट पक्षी माझ्यासारखे काही मोजके यूट्यूबर्स हे सातत्यानं पवारांच्या ढोंगीपणावर आसूड ओढत आलेले आहेत. पण पवार हे कसे स्वतःला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवतात हे दाखवून देण्यासाठी ही पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. खरं तर मला त्यांच्या एका खेळीबद्दल बोलायचं आहे. 3ऱ्या टप्प्याच्या मतदानाला 2 दिवस उरलेले असताना फुल फॉर्मात बॅटिंग करत असलेले शरद पवार अचानक आजारी पडले. तर नशीब भाजपच्या सोशल मीडियावर त्याच्याही आधीपासून पवार ऐनवेळी आजारी पडून सहानुभूतीचा कार्ड खेळणार, सुप्रियाला भरसभेत चक्कर येणार अशा मेसेजेसची लयलूट चालवली होती त्या IT वाल्यांनी. त्यामुळे हा आजारी पडण्याचा गेम जो आहे ना तो फ्लॉप ठरला. हा तुक्का चालणार नाही आहे जसं तुम्हा आम्हाला माहीत होतं ना, तसंच ते पवारांनाही चांगलंच ठाऊक होतं.
पण तरीही त्यांनी आपण आजारी आहोत आणि पुढच्या दिवसाचे म्हणजे पुढचा जो दिवस होता त्याचे सारे कार्यक्रम रद्द करत आहोत असं का जाहीर केलं? विरोधकांच्या IT सेलला ओव्हरटाईम करायला लागावा, मीम्सचा महापूर यावा, आपली यथेच्छ टिंगल-टवाळी व्हावी, असं तर पवारांना निश्चितच वाटत नव्हतं. मग त्या आजारपणामागचं नेमकं कारण काय होतं? थोडासा शोध घेतला तर एक बातमी समोर आली. पवारांची दुसऱ्या दिवशी बीडला सभा होती, उमेदवार बजरंग सोनवणेंसाठी. पण ती सभा पवारांनी रद्द केली. पवार नाही गेले, मग जयंत पाटील तिकडे गेले. पण पवार का नाही गेले हे या बातमीतून म्हणजे काय बातमीचा जो आशय आहे त्यातून स्पष्ट होतंय. आपण पाहिलंय की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत अनेक गुंड मवाली, दहशतवादाचे आरोपी प्रचाराला फिरत आहेत. इकडे जोगेश्वरी 93च्या मुंबई बॉम्बस्फोटातला कन्व्हिक्टेड आरोपी इब्राहिम मुसा उर्फ बाबा चौहान उबाटा गटाच्या उमेदवारासोबत फिरतोय मतं मागत मशाल घेऊन. तर पवार ज्या सभेला जाणार होते त्या सभेआधी बीडमध्ये पोलिसांनी 20 कोटींची चंदन तस्करी पकडली. त्यात बजरंग सोनवणे यांचे प्रचारप्रमुख बालाजी जाधव हे राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, ते गुंतलेले आहेत असा आरोप झाला आहे. आपला नगरसेवक आणि लोकसभा उमेदवाराचा प्रचार प्रमुख हाच जर अशा चंदन तस्करीत अडकलेला असेल तर तिथं कोणत्या तोंडानं सभा घ्यायची? विरोधक तर या मुद्द्याचा बाऊ करायला टपलेलेच होते. त्या तिथल्या भाजपा उमेदवार या पंकजा मुंडे आहेत. मग तर अवघडच होतं सगळं. खोटं बोलून वेळ मारून नेण्यात पटाईत असणाऱ्या पवारांनी मग लागलीच आपण आजारी असल्याची बातमी पसरवली आणि बीडचा कार्यक्रम टाळला. पण तो एक दिवस जाताच दुसऱ्याच दिवशी पवार लगेच ठणठणीत झाले, उठले आणि कामाला लागले. जो माणूस मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात एक पदरचा बॉम्बस्फोट जोडून आकडा वाढवून सांगतो, दिलेला शब्द फिरवतो, विरोधक उभाच राहू नये म्हणून त्याचे उद्योगधंदे बंद पाडतो, घरात त्यांच्या वितुष्ट निर्माण करतो, काका पुतण्या, भाऊ भाऊ, सख्खे भाऊ पक्के वैरी बनतात. त्यामुळे आपण पाहिले या सगळ्या करामती काकाच करू जाणे. जिवंत झाड आपोआप मरावं यासाठी त्याच्या मुळाशी मोरचूत घालायचं असतं हे सांगणारा माणूस, त्याच्याकडून आपण अजून काय अपेक्षा करायच्या? ते ज्या परदेशी वंशाच्या मुद्द्यावर काँग्रेस बाहेर पडले असं सांगतात, त्याच काँग्रेसमध्ये स्वतःचा पक्ष विलीन करायला निघालेत. कारण आता काँग्रेसच्या मदतीशिवाय किमान महाराष्ट्रात तरी आपल्याला सत्ता मिळवता येणार नाही. देशाचं राज्याचं नेतृत्व करता करता आपण खरंच 3.5 जिल्हे इलाई बनून बसलोय हे आता त्यांच्या ध्यानात आलेलं आहे आणि त्यामुळं हा सगळा आटापिटा सुरू आहे. त्यातही सत्य किती आणि नाटक किती हे येणारा काळच ठरवेल. पण 4 जूनच्या पराभवाच्या आधीच सन्मानानं त्यांनी आपली दारं आत्ताच किलकिली करून ठेवली. नंतर कोणी बोलायला नको की दारुण पराभव झाला म्हणून हे चालले परत काँग्रेसमध्ये. असो, आपण वाट पाहूयात. तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.